नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सविता सिंपल रेसिपी अँड ब्लॉग. आणि आजचा हा दिवस आहे तो आहे शनिवारचा, अक्षय तृतीयेचा दुसरा दिवस आहे. आणि आज खास काही नाही, कारण आज ना खरं म्हणजे खूप सारे कपडे धुतल्याने त्याच्यानं खूप जास्त दमायला झालं, कारण ह्यांचे गावाला गेल्यापासून ते कपडे पडलेले होते आणि ते आल्यापासून धुवायला जमलंच नव्हतं. त्याच्यामुळे मग ते आज जवळपास सगळे धुतलेले आहेत, थोडेफार राहिले ते उद्या. तर त्याच्यामुळे ना जास्त काही ब्लॉग नाही आहे, थोडं शूट घेतलेलं आहे, तर तेच मी दाखवत आहे. तर आज सिंपल अशी सकाळी गवारीची भाजी बनवली होती. अगोदर परीसाठी मिठाची काढून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं तिखट त्यात मिक्स करावं लागतं. तर सिंपल अशी गवारीची भाजी बनवलेली आहे. कारण ना कालची जी आमटी बनवली होती येळवण्याची, तर ती खूप सारी शिल्लक होती आणि चांगली पण होती, म्हणून मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. तर आता आमटी म्हणून तर ती आहे आणि थोडीशी सुक्की भाजी बनवली ही गवारीची आणि चपात्या बनवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीची ही बघा छान अशी आमटी आहे, फ्रीजमध्ये काढून आता गरम करून घेतलेली आहे आणि झालेले आहेत जेवण वगैरे बनवून तयार. आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा केलेली आहे. तर देवपूजेचं थोडंसं शूट रोजच घेते, कारण छान वाटतं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग हे स्वयंपाक वगैरे झाल्यावर नंतर देवपूजा हे ते झाल्यानंतर मी ना इथे हे थोडेसे 2 किलो गहू घेतलेले आहेत निवडायला. आणि हे घरचेच गहू आहेत, नवीन गहू आहेत. त्याच्यामध्ये ना थोडेफार खडे पण आहेत आणि हिरवे गहू पण आहेत. तर 2च किलो गहू कशासाठी घेतले, तर मी माझे जे उन्हाळी कामाचे व्हिडिओ मी शेअर केले, त्याच्यात मी फक्त उपवासाचे पदार्थच बनवलेले होते. तर ते कुरड्या वगैरे आपल्या असं बनवायच्या राहिलेल्या आहेत आणि कुरड्या तर मला म्हणजे आम्हाला खूप आवडतात. तर त्याच्यासाठी मग 2 किलोच्या मी कुरड्या इथं बनवणार आहे लगेच, कारण आता खूप लेट व्हायला लागले. कारण इथून पुढे असं वादळ वारं वगैरे हे ते सुटतं, म्हणून मी असं म्हटलं झटकीपट घालून घ्यावं पटकन थोड्याशा, कारण मागच्या वर्षी पण केल्या नव्हत्या आणि पूर्णपणे संपलेल्या आहेत मागच्या वर्षीच. तर म्हणलं यावर्षी तर करायचं म्हणून ते पण राहून गेलं होतं गावाला जाण्याच्या ह्याच्यामध्ये, लग्नाला जाण्याच्या ह्याच्यामध्ये. तर गहू अशा स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला मी अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि धुवून घेऊन त्याच्यामध्ये मग वरती जे काही किचकट वगैरे गहू असतात ते आलेले काढून टाकले आणि भरपूर असं पाणी घालून ना त्याला असं मी बाहेरच उन्हामध्ये ठेवणार आहे भिजण्यासाठी. तर रोजच्या रोज त्याच्यातलं पाणी आपल्याला बदलत राहायचं आहे. आणि मग ते झाल्यानंतर मग मी अशा पद्धतीने हे बघा एवढे मोठे कपडे धुतलेले आहेत. आणि हे पॅन्ट शर्ट धुवायचे म्हटलं की इतकं दमायला होतं ना, एकतर ह्या जीन्सच्या पॅन्ट आणि त्याच्यानंतर हे पॅन्ट शर्ट घाण झालेले पण असतात. आपले रोजचे कपडे एक बादलीभर वेगळे आणि हे 2 ड्रेस वेगळे, असं दोन्ही समानच आहेत धुवायला, तितकंच दमायला होतं. आणि त्याच्यानंतर मग हा आहे सायंकाळचा टाईम आणि ह्यांनी माझ्यासाठी आणि परीसाठी आणली होती पाणीपुरी. तर पाणीपुरी आम्ही म्हणजे असलं जास्त नाहीच खात कुठलं, तर खूप दिवसातून ह्यांना वाटलं म्हणून ह्यांनी आणली होती घरी येताना आमच्यासाठी. हा, आणि अशा पद्धतीने हे परी छान अशी पाणीपुरी एन्जॉय करत आहे. तर हे मग पाणीपुरीचं पाणी जे आहे तर त्याचं जरा जास्तच खारट होतं, त्याच्यामुळे मग ते गोड पाणी मिक्स करून ते खाल्लं. आणि हे लहान मुलांना असे तर चपाती भाजी वगैरे तिखट खात नाही, पण हे पण नव्हती खात, ती तिखट आहे म्हणत होती, मग ती मिठाच्या पाण्यासोबतच नंतर खाल्ली. तर हे काय माहिती हे कधी खायला शिकते तिखट, बिलकुलच तिखट खायला नको म्हणते, नाही तर दक्ष खूप लवकर तिखट खात होता. आणि त्याच्यानंतर बसलेला आहे तसंच मग संध्याकाळच्या वेळेला. आणि हे असं काही आणलं घरात की मग चालू असतं एक झालं की एक, आणि जेवणाच्या नावाने नुसती बोंब असते परत. तर हे नुसते बिस्किटाचे क्रीम काढून खाते. ते सगळं बिस्किट आता तूच खायच्या, डब्यात भरून ठेव, डब्यात भरून ठेव, जा डब्बा घेऊन ये. तिथे स्कूलचा टिफिन आहे तो घेऊन. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता
हा एवढंच सामान आणलेलं आहे, कारण काही गोष्टी जास्त अर्जंट संपलेल्या होत्या, तेवढ्याच मी आणल्याने सांगितलेल्या होत्या. देवाचं तेल वगैरे, अगरबत्ती, काही साबणा वगैरे कपड्याच्या भांड्याच्या आणि थोडंफार बिस्किट वगैरे. तर त्याचं बघू शकता तुम्ही 433 रुपये बिल झालेलं आहे एवढ्याशा सामानाचं. तर म्हणजे सामान किती दिसतं आणि पैसे केवढे तर बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग इथे चालू आहे काय काय सकाळी काय खाल्ली भाजी? गवार गवार आहे ना? थोडीच आहे. आणि रात्रीची आमटी. बाबा आता करून ठेवली तेवढे काय व्हावं लागतं संध्यापर्यंत. होय. तू काय खातच नाही. आमटी तुमच्यासाठीच केलेली असते. सणाची आमटी माझ्यासाठी केली असते. कुठली पण आमटी असू दे तुमच्यासाठीच केलेली असते. आपल्याला आमटी आवडतच नाही. प्रश्न तुम्हाला पण पडतात का रोज जेवणाचे, आणि तुम्ही अशा पद्धतीने विचारता का? मला तर विचारावंच लागतं, कारण ह्यांचाच खाण्याचा प्रश्न असतो. माझं तर इतकं काहीच नसतं. रात्रीच्या जेवणाचं तर बिलकुल म्हणजे नाही केलं तरी मला चालू शकतं, असं आहे माझं. भात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.